रात्रीचे 12 वाजलेले. प्रवाशांनी गच्च भरलेली रेल्वे बेगून कोदार स्टेशनकडे धावत असते. ट्रेनच्या आत सगळे प्रवासी गप्प बसलेले, कारण टीसी वारंवार सांगत असतो, खिडक्या दारे घट्ट बंद करून घ्या, कुणी बाहेर बघायचं नाही. जसं जसं स्टेशन जवळ येत असतं तसं तसं टीसीला दडपण येत असतं. जशी रेल्वे स्टेशन जवळ पोहोचते तसा ड्रायव्हरचा हात आपोआप रेल्वेच्या ॲक्सिलेटरवर जातो आणि तो स्टेशनवर रेल्वे न थांबवता सुसाट वेगाने पळवतो. पण मंडळी, त्याने असं का केलं? त्याला कारण म्हणजे तब्बल 42 वर्षांपासून ते रेल्वे स्टेशन बंद होतं. कुठलीही रेल्वे जरी तिथून निघाली तर त्या स्टेशन पासून सुसाट निघायची आणि टीसी आठवणीने सगळ्या प्रवाशांना खिडक्या बंद करून घ्यायला लावायचा. 42 वर्षांपासून तिथे माणूसच काय, साधं चिटपाखरूही नसायचं. पण असं नक्की तिथे काय घडलं होतं? कुणाची भीती होती? सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी काजल आणि तुम्ही बघताय विषयच भारी. मंडळी, हे गुड स्टेशन पश्चिम बंगाल आणि झारखंडच्या सीमा रेषेवर बसले. 1960 साली अचानकपणे हे पूर्णपणे बंद करण्यात आलं होतं. कारण असं की स्थानिक रहिवासी असो किंवा स्टेशनवर काम करणारे कर्मचारी असोत, सगळे एकाच गोष्टीचा दावा करत होते: इथे भूत आहे. रात्री ड्युटी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं तर असं म्हणणं होतं की स्टेशनवर आपण कधीच एकटे नसल्यासारखं वाटतं, जणू कुणीतरी आपल्या शेजारी आहे. लोकांत अशी दंतकथा पसरली की जर कुणाच्या डोळ्यांना त्या बाईचं दर्शन झालं तर तो माणूस पुन्हा कधीही जगत नाही. या भीतीमुळे 1960 पासून ते 2009 पर्यंत तब्बल 42 वर्ष हे स्टेशन कायमचं बंद राहिलं. अनेकदा ते परत सुरू करण्याचे प्रयत्न झाले, पण प्रत्येक वेळी कर्मचारी नोकरी सोडून पळून गेले. कुणी काम करायला तयारच नव्हतं. अखेर खूप संघर्षानंतर 2009 साली बेगून कोदार रेल्वे स्टेशन पुन्हा एकदा सुरू करण्यात आलं. पण मंडळी, ती बाई कोण होती आणि तिचा रेल्वेचा काय संबंध? तर मंडळी, 1960चा तो काळ होता. मोहन नावाचा एक तरुण स्टेशन मास्तर झारखंडच्या छोट्याशा गावातल्या रेल्वे स्टेशनवर बदली होऊन आला होता. रेल्वे क्वार्टर्समध्ये तो आपल्या बायको सोबत राहू लागला. त्याचं काम साधं होतं: रात्री बरोबर 12:10 ट्रेन बघणं. पहिल्याच रात्री ड्युटीवर उभा असताना त्याच्या नजरेस एक विचित्र दृश्य पडलं. एका बाईला त्याने ट्रेनच्या मागे धावताना बघितलं. मोहनने हाक मारली, आणखी 1 तासात पुढची ट्रेन आहे, थांबा. पण ती बाई न वळता न थांबता अंधारात कुठेतरी गायब झाली. दुसऱ्या दिवशी पुन्हा तसंच घडलं आणि त्यानंतर दररोज घड्याळाचा काटा जसा जसा 12:10 यायचा तशी तशी तीच बाई ट्रेनच्या मागे पळताना दिसायची. आणि हळूहळू मोहनच्या लक्षात आलं की तिचा वेग काही साधा सुद्धा नव्हता. तो अगदी धावत्या रेल्वेसारखा होता. हळूहळू ती बाई फक्त ट्रेनच्या मागेच नाही तर मोहनच्या केबिनच्या खिडकीत सुद्धा उभी राहू लागली. तिचे डोळे रक्ताने भरलेले असायचे आणि तिची भेदक नजर मोहनकडे खिळलेली. मग मात्र मोहनची भीतीने गाळण बसली. मोहन भीतीने थरथरू लागला होता. दुसऱ्या दिवशी त्याने स्टेशन मास्टरला सगळं सांगितलं, पण गावातील लोक त्याची थट्टा करू लागले. तो वेडा झालाय असं म्हणत कुणीच त्याचं ऐकायला तयार नव्हतं. त्याची ती घाबरलेली स्थिती बघून मात्र मोहनचा जवळचा मित्र राजा याने त्याला धीर दिला. राजा म्हणाला, आज मी स्टेशनवर थांबतो, बघूया खरंच बाई येते का. मग त्या रात्री राजा मोहनच्या खुर्चीत बसून थांबला आणि मोहन त्याच्या घरी गेला. इकडे घड्याळाचे काटे पुढे सरकले. 12:10 ट्रेन गेली, पण राजाला काहीच दिसलं नाही. आता मात्र त्यालाही वाटू लागलं होतं की मोहनच्या डोक्यावर परिणाम झालाय. मग त्यानंतर तो मोहनच्या घरी गेला. दार उघडताच त्याच्या नजरेसमोर जे आलं त्याने त्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. मोहन आणि त्याची बायको दोघंही घराच्या दारात मृत पडले होते. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये डॉक्टरांनी सांगितलं की त्यांच्या अंगावर कुठलीही इजा नव्हती, ना अंगात विष होतं, ना कुणी त्यांच्यावर हल्ला केला होता. मग मंडळी, या जोडप्याच्या मृत्यूचं कारण होतं तरी काय? हे कारण होतं फक्त भीती. हो, प्रचंड भीतीमुळे त्या दोघांचा मृत्यू झाला होता. मोहन आणि त्याच्या बायकोच्या मृत्यूनंतर त्या स्टेशनची हवा अक्षरशः बदलली होती. रात्रीच्या वेळेसच नव्हे तर दिवसा देखील लोकांना अजब भीती वाटू लागली. ज्या स्टेशन मास्टरची इथे बदली झाली ते सुरुवातीला धाडसाने काम करू लागले, पण काही दिवसातच त्यांच्या चेहऱ्यावर भीतीचं सावट स्पष्ट दिसू लागायचं. रात्री 12:10 ट्रेनची वेळ जवळ आली की त्यांच्या हातापायांना थरथर सुरू व्हायची. थोड्याच दिवसात ते कुटुंबासह सामान उचलून पळून जायचे. हळूहळू दिवसा काम करणारे कर्मचारी सुद्धा त्या जागेपासून दूर राहण्याचं कारण शोधू लागले. गाड्या थांबत असल्या तरी प्रवाशांना उतरल्यावर इथे कुणीच भेटायचं नाही, ना कर्मचारी ना स्टेशन मास्तर. संध्याकाळ होताच स्टेशनवर जणू काळोखासोबत शांततेची भेसूर चादर पसरली जायची आणि गावकऱ्यांनी त्या जागेकडे जाणंच बंद केलं आणि हळूहळू हे स्टेशन संपूर्ण रिकामं झालं. पण मंडळी, मोहनला दिसणारी ती बाई होती तरी कोण?
गोष्ट सुरू होते 1958 पासून, म्हणजेच बरोबर मोहन तिथे बदली होऊन येण्याच्या 3 वर्ष अगोदर. झारखंडच्या बेगुन कोदर या स्टेशन जवळच एका बाईचं छोटंसं घर होतं. तिचा नवरा आर्मीमध्ये शहीद झालेला आणि तिच्या जगण्याची आशा होती तिचा एकुलता एक मुलगा. तिचा मुलगा कोलकात्यात शिकत होता. बरेच दिवस झाले आईची भेट झाली नाही, म्हणून तो तिला भेटायला बेगुन कोदरला निघाला आणि तिथून पत्र पाठवलं की मी 12 वाजून 10 मिनिटाच्या रेल्वेने गाडीने परत येतोय. इकडे त्याची आई आनंदानं वेडीपिशी झाली. त्याच्या आवडीचे गोडधोड पदार्थ घेऊन ती स्टेशनवर त्याला घ्यायला बरोबर 12 वाजून 10 मिनिटांनी आली. पण ट्रेन थांबली तरी तिचा पोरगा उतरला नाही. ती तिच्या मुलाला घाईघाईने शोधू लागली. मग गोंधळलेल्या तिला एका प्रवाशानं सांगितलं की तिचा मुलगा स्टेशन यायच्या अगोदरच रेल्वेतून खाली पडून मेला. आणि हे ऐकताच तिचा अख्खा संसार उद्ध्वस्त झाला. त्यानंतर ती दररोज रात्री स्टेशनवर यायची. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला थरथरत्या आवाजात विचारायची, माझं पोरगं आलं का? हळूहळू तिचं दुःख वेडेपणात बदललं आणि शेवटी एका रात्री ती नेमकी 12 वाजून 10 मिनिटाच्या ट्रेन खाली झोपली. तिचा जीव गेला, पण कथा इथे संपली नाही. तिच्या मृत्यूनंतर अनेकांना तीच बाई रात्री स्टेशनवर दिसू लागली. 12 वाजून 10 मिनिटाच्या ट्रेनच्या मागे धावताना, डोळ्यात वेडं वाकडं ममत्व घेऊन प्रवाशांना विचारताना, माझा पोरगा आला का? त्याला बघितलं का? ती ज्या कुणाला दिसायची त्याचा मृत्यू अटळ असायचा. लोकांच्या म्हणण्यानुसार त्या घटनेनंतर तिची आत्मा या जागेला कायमची चिटकून बसली. ट्रेन स्टेशन जवळ आली की तिचं भूत जणू वेड्यासारखं नाचायला लागायचं. कधी रेल्वेच्या पुढे मागे धावायचं, तरी कधी उंच उडी मारून परत रेल्वे रुळांवर कोसळायचं. हे सगळं काही प्रवाशांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं होतं. काहींनी तर असंही सांगितलं की प्रत्येक रात्री त्यांना मोठ्याने हसण्याचे आणि रडण्याचे आवाज ऐकू यायचे. पण सन 2009 मध्ये तब्बल 42 वर्षांनी गावकऱ्यांच्या मागणीनुसार तत्कालीन रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी हे स्टेशन परत सुरू करून दिलं. त्यानंतर इथं भूतं दिसल्याचा कोणताही ठोस दावा झालेला नाही. पण अजूनही सूर्य मावळल्यानंतर इथं कुणीही जास्त वेळ थांबत नाही. सध्या या स्टेशनवर साधारण 10 गाड्या थांबतात. भुताटकी स्टेशन म्हणून नाव कमावलेल्या या ठिकाणी आता पर्यटकही केवळ बघण्यासाठी येतात. पण तुमचं या गोष्टीबाबत काय मत आहे? कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच विशेष भाईला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.